पुणेकर यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण तेरेबांगडी गावामध्ये आलो आहोत आणि इकडे आज पाडव्याचा कार्यक्रम आहे, तर तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत एक्सप्लोर करणार आहोत। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये तेरेबांगडी गाव आहे आणि या गावामध्ये पाडव्याच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम केला जातो। म्हणजे शिमग्यानंतर पालखी जी आपली रंगपंचमी झाल्यानंतर आपली पालखी रामदेवरीच्या मंदिरामध्ये जाते, त्यानंतर मग पालखी आपल्या वाडीमध्ये येते, मोठ्या वाडीमध्ये। हां, मग हा पाडव्याच्या दिवशी म्हणजे कार्यक्रम कशा पद्धतीने असतो, कार्यक्रमाचं नियोजन कसे असते, त्याबद्दल थोडी आपल्याला माहिती सांगा। आमच्या ग्रामस्थ मंडळ या सर्वांनी आणि हा आमचा गुढीपाडवा हा उत्सव साजरा केला जातो आणि सर्व पंचकृषीतून सर्व भाविक दुकानदार हे सर्व जमा होऊन आनंद लुटला जातो। या भैरदेवाच्या नावाने मी आज सांगता गुढीपाडवा 5 वाजता सांगता होते। हा गुढीपाडवा म्हणजे अखंड सुद्धा आपला 8 ते 12 दिवस चालतो। संपूर्ण वाडीमध्ये पालखी प्रत्येकाच्या घरात बसते, प्रत्येकाच्या घरात तमाशा होतो। हा जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे त्या आमच्या गावाचा। जवळ 8 ते 12 दिवस आम्ही हा कार्यक्रम गावामध्ये राबवतो। संपूर्ण गावातील मंडळी, जी इथे राहणारी स्थानिक मंडळी आहेत, मुंबईतील येणारी मंडळी अति उत्साहाने या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि जल्लोष एकदम रात्री आपल्या लेझीम वगैरे नाचत आमची पालखी रोज देवळात जाते। नमस्कार मंडळी, आज पाडव्याचा उत्सव आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना प्रथमतः लाखला शुभेच्छा देतो। हे कार्यक्रम जो आज पाडवा आहे, तो कार्यक्रम गेले 100 वर्षापूर्वीपासूनच आमचे चाललेले आहे आणि तेच त्याच पायरोपाय ठेवत आम्ही आता तो कार्यक्रम पुन्हा चालू ठेवलेला आहे। आमच्या पुढील पिढी ही या पद्धतीने पुढे चालू ठेवील। तसेच आज जी पाहुणे मंडळी, पंचक्रोशीतली मंडळी आलेली आहेत, त्यांचे आमच्या गावातर्फे, आमच्या ग्रामपंचायतीतर्फे सर्वांचे आभार मानतो। म्हणजे तेरेबांगडी गावातील जे आमचे ग्रामदेवता आहे श्री भैरीदेव, हे भैरीदेव तसं पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि त्या देवस्थानाच्या जे भाविक आहेत ते अतिशय तनमनाने या देवस्थानाची पूजा करतात। अनेक माहेरवसने या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ज्यांना येणं शक्य नसतं शिमग्यामध्ये, तर या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी खास येत असतात। म्हणजे तेरेबांगडी ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीनं इथे आलेल्या सर्व यात्रिक बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त आणि शिमग्यानिमित्त कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जातात याची कल्पना पूर्ण दिलेलीच आहे। गेली अनेक वर्ष वडिलोपार्जित हा कार्यक्रम आहे आणि त्याच परंपरेने हा कार्यक्रम आम्ही चालवाप्रमाणे या ठिकाणी जल्लोषाने, मोठ्या जल्लोषाने आयोजित केला जातो। पंचक्रोशीतून बरीचशी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते, त्यांचे सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, त्यांचे सर्वांचे आभार आणि आलेल्या या यूट्यूब आयोजक कोगणे यांचेही मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो। तर मित्र, आता ना थोड्या पण इकडची जत्रा फिरूया आणि बघूया काय काय आहे इकडे जत्रेमध्ये। तेरेबांगडीमधली जी आज पाडव्याची जत्रा भरली तर त्यामध्ये तुम्ही जिकडे तिकडे जाल ना, आता सध्या तर आपल्या इकडे बचत गटवाल्यांचे स्टॉल वगैरे असतात, तर इकडे देखील यांना स्टॉल आहेत बचत गटवाल्यांचं। तर काकी, तुमच्या गटाचं नाव काय आहे आणि तुमच्या स्टॉलमध्ये काय आहे विकायला? आणि म्हणजे तुम्ही कधीपासून करताय? आमचा गट 2017 पासून झालेला आहे। हां, आम्ही आता याच्या आधी पण आम्ही गॅदरिंग वगैरे असताना स्टॉल लावलेला होता। हां, तेव्हा पण आम्ही चायनीज भेळ आणि इतर खाऊ ते छान प्रकारे गेलं आमचं। आज आम्ही पुन्हा इकडे चैत्र पाडव्याची जत्रा आमच्याकडे भरते दरवर्षी, स्टॉल लागले।
आम्हाला चांगलं प्रोत्साहन आहे. तर मी मित्रांनी पाहिलं त्या साईडला सुद्धा एक स्टॉल होता आणि या साईडला देखील एक स्टॉल आहे. तर ह्या साईडला एक स्टॉल आहे. का की तुमच्या बचत गटाचं नाव काय? आमच्या बचत गटाचं नाव आहे शिवकन्या स्वयंसहायता बचत गट एलेवाई. आणि तुम्ही तुमच्या स्टॉलमध्ये काय विकताय? आता तरी आम्ही यावर्षी फर्स्ट टाइम स्टॉल लावलाय आणि या फर्स्ट टाइम स्टॉलमध्ये आम्ही शेवपुरी, पाणीपुरी आणि भेळ असे आम्ही 3 प्रकार ठेवले. ओके, तुमचा थोडासा एक्सपिरियन्स सांगा. एक्सपिरियन्स म्हणजे इट इज अ बेस्ट एक्सपिरियन्स, कारण हा खूप आमच्यासाठी पहिला अनुभव आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. आणि सांगायला गेलं तर फर्स्ट टाइम असं एक दुकानदार आणि कस्टमर असं मी फर्स्ट टाइम फेस करतोय, पण इट इज अ बेस्ट. ओके, थँक्यू. तर मी तुम्ही पाहता इकडे पाडव्याच्या तिकडे तेरेवांगणीमध्ये जिकडे तिकडे आहेत ना स्टॉल लागले. तर इकडे देखील हा 3रा स्टॉल आहे सावित्री स्वीट. तर काकी तुमच्या गटाचं नाव काय आहे? सावित्री स्वयंसहायता बचत गट. आणि तुमच्या स्टॉलमध्ये तुम्ही काय विकताय? साधी वेळ आणि कधीपासून हे स्टॉल हे करताय? पहिल्यांदा स्टॉल लावलेला आहे आणि गुढीपाडव्या निमित्त आमच्या इथे जत्रा भरते तेरेवांगणीमध्ये. ओके, ठीक आहे. बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा. गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा.
शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा सण नात्याचा हे गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवा निशाण शिमगा माझ्या गावाचा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग पाहिलाच असेल की आज आपण तेरेवांगणीमध्ये आलेलो पाडव्याचा ब्लॉग करण्यासाठी आणि इकडे मग पाडव्याच्या दिवशी म्हणजे पालखी आहे इकडे येते मधल्यावाडीमध्ये इकडे पालखी वगैरे नाचवली जाते म्हणजे मग पालखीला ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाते. तर असा आजचा ब्लॉग होता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.